महाराष्ट्राच्या स्थापनेपासून पहिल्यांदा एवढे मोठे जनमत महायुतीला मिळाले असे प्रतिपादन खासदार सुनीलजी तटकरे माध्यमांशी बोलताना केले आहे। पाहूयात ते काय म्हणाले। तुम्ही येता म्हणून ज्येष्ठ असताना कनिष्ठांनी पुढे जास्त साहेब, महायुतीच्या तिसऱ्या सरकारचं सोमवारपासून अधिवेशन सुरू होत आहे। काय नेमकं सरकार संपूर्ण बहुमताचं सरकार आता आलेलं आहे अधिवेशन। महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सर्वाधिक अशापैचं जनमताचा कौल महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी दिला। आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा निश्चितच अभिमान आहे आणि आमच्या साऱ्यांच्यावरची जबाबदारी वाढते आहे। त्यामुळे पुढची 5 वर्ष महाराष्ट्राच्या प्रगतीपथावरची देवेंद्रच्या नेतृत्वाखाली, एकनाथराव अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालेली आपल्याला महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने पाहायला मिळेल। साहेब, मंत्रिमंडळ विस्तार उद्या होतोय, कोणाकोणाला संधी आहे आणि कशा पद्धतीचा नेमका फॉर्म्युला? काही क्षणाची वाट पाहूया आपण। माहिती समोर येते की भुजबळ साहेबांना फोन्स जे आहेत ते आपल्याकडून गेलेले आहेत अनेक त्यांना। नाही, कोणाला काय फोन वगैरे काही झालेलं नाही आहे। उद्या आमचा कार्यक्रम विदर्भातल्या संबंध 11 जिल्ह्यांतील पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही नियोजित ठेवला होता। अपेक्षित आम्हाला असं होतं की कदाचित आज मुंबईमध्ये शपथविधी होईल, पण तो उद्या शपथविधी आहे, ती वेळ आम्ही थोडीशी अलीकडची केली। त्याच्यामुळेच उद्या संबंध विदर्भातील 11 जिल्ह्यांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कारण अजितदादा उपमुख्यमंत्री आज या नवीन सरकारमध्ये झाल्यावर तेही नागपूरला आपल्या उपराजधानीमध्ये येत आहेत। स्वाभाविकपणाने उद्या सगळेच महायुतीचे सर्वच आमदार दिल्लीमध्ये असतील। किती मंत्र्यांचा शपथविधी? शेवटी हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे आणि मुख्यमंत्री या बाबतीमध्ये तपशीलवार उद्या बोलतील। मला असं वाटतं देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हातामध्ये घेतल्याच्यानंतर ते पहिल्यांदा येत आहे, त्याच्यामुळे त्यांचं उद्या अभूतपूर्व स्वागत वैदर्भीय जनता आणि नागपूरची जनता त्या ठिकाणी करणार आहे। त्यावेळेला तेच या संदर्भातली अधिकृत माहिती देतील। राष्ट्रवादीमध्ये कोणाकोणाला संधी? तेही उद्या कळेल। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पण उद्या येत आहेत, स्वाभाविकपणाने ते या विषयाच्या बाबतीमध्ये बोलतील। साहेब, संभाजीराजांनी बीडमध्ये म्हटलं होतं की संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपीला सापडेपर्यंत त्या भागातील मंत्र्यांना आमदार करू नका, असं अधिजातांना त्यांनी सांगितलं। ठीक आहे, शेवटी संभाजीराजाने त्यांचं मत व्यक्त केलं असेल। माझ्या काय या विषयावरती मला काय माहिती नाही। स्वाभाविकपणाने आम्ही ज्यावेळेला उद्या बसू त्यावेळेला या साऱ्या गोष्टीचा विचार करू। धन्यवाद। थँक्यू सर। चल।